मराठी या विषयामध्ये तुम्हाला सुद्धा चांगला स्कोर करायचा आहे, जसे की 80 आउट ऑफ 80 मार्क्स तुम्हाला मिळवायचे, तर त्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि परीक्षेला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. प्रिलिम्सला बऱ्याच जणांना कमी मार्क्स मिळाले असतील, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होऊ देऊ नका. तुम्हाला आता वेळ आहे, आता अभ्यास करा, प्रॉपर प्लॅनिंग करा. ठीक आहे. मराठीचं पेपराचं स्वरूप तुम्हाला माहितच आहे. जसं की 5 विभाग या मराठी विषयामध्ये असतात. तर पहिला विभाग असतो गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, व्याकरण आणि उपयोजित लेखन. तर बघा मित्रांनो ना, कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स मिळवणारे सेक्शन कुठले तुम्हाला माहितीये का? ते म्हणजे भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन. कमी वेळेत अभ्यास करून तुम्हाला त्याच्यात जास्त स्कोर मिळवता येऊ शकतो. ते कसं? ते मी तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओमध्ये. त्यानंतर थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, पण तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. तर ते काय? तर ते पाठ्यपुस्तकावर आधारित, जसं की गद्य सेक्शन झालं, पद्य सेक्शन आणि स्थूल वाचन. हे तिघही विभाग तुमचे पुस्तकावर डिपेंड आहेत. तुम्ही किती अभ्यास केलाय, किती समजून घेतलंय, त्यावर तुमचं हे जे 3 सेक्शन आहेत, 3 विभाग आहेत, ते त्यांचे मार्क्स डिपेंड करतात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा जास्त वेळ याला द्यायचा आहे. पाठ वाचण्यामध्ये, कविता समजून घेण्यामध्ये, अर्थ समजून घ्या. स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित केलेले असेल तर तुम्हाला हे जे सेक्शन आहेत ते खूप सोपे जाणार आहे. गद्य गद्य विभाग हा तुम्हाला 18 मार्कांसाठी असतो. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला जे पाठातील पॅसेज आहेत, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला 18 गुण त्यासाठी दिले गेलेले आहेत. ते सर्व तुमचं पाठ्यपुस्तकाच्या आधारावर आहे. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला तो अंदाज येऊन जाईल. टाइम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला तिथं कळून जाईल. ठीक आहे. तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन सॉल्व्ह केले नसेल तर ते सॉल्व्ह करून बघा आणि जिथं कुठेही तुम्ही चुका करताय त्या पहिल्या अनालिसिस करा. ठीक आहे. चुकांना इग्नोर करू नका. जे डाऊट आहेत, ज्या चुका होत आहेत त्या लगेचच्या लगेच क्लिअर करा, म्हणजे त्या तुमच्या बोर्ड एक्झामला होणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पद्य विभाग, गद्य विभाग झाला, पद्य विभाग. पद्य विभाग हा तुम्हाला 16 मार्कांसाठी असतो मित्रांनो. पाठ्यपुस्तकाच्या आधारावरच आहे. कवितेचा अर्थ तुम्हाला समजलेला पाहिजे, कवितेचा प्रकार काय आहे, कवितेचे लेखक लेखिका कोण आहेत, या सर्व गोष्टींचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. पेपराच्या अगोदर या गोष्टींचा तुम्हाला पाठ्यपुस्तकाचा चांगला अभ्यास करून घ्या. थोडा जास्त वेळ लागेल पण जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. जसं की झालं स्वमत झालं, रसग्रहण झालं, स्थूल वाचन झालं. याच्यात तुम्हाला तुमचं मत, तुम्हाला समजलेला अर्थ, तुम्हाला काय समजलं आहे ते तुमच्या उत्तरातून दिसून येतं. ते केव्हा बेटर होईल, केव्हा चांगलं होईल, जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचलेलं असेल. ठीक आहे. पाठ करत बसू नका. प्रत्येक गोष्ट पाठांतर केल्याने लक्षात राहील असं नाहीये. थोड्या टेक्निक समजून घ्या मित्रांनो. स्टोरी टाईप सारखं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा किंवा की पॉइंट्स काढून अभ्यास करायचा प्रयत्न करा. थोडेच दिवस शिल्लक आहे पण सिरियसली स्टडी करा. 8 ते 10 तास इतका तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. जवळजवळ 40 मार्क्स तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे आणि बाकीचे जे 40 मार्क्स आहेत ते तुम्हाला भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन यावर आहे. भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन हे खूप काही किचकट नाहीये. जितकं तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघणार, ते सॉल्व्ह करणार, टाइम लावून सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला याची खूप जास्त मदत होईल बोर्ड एक्झामिनेशन मध्ये. तर मित्रांनो, जे काही रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे, त्याचे सर्वे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो स्वमत कसं लिहायचं, रसग्रहण लिहिणं समजत नाही, रसग्रहणामध्ये मार्क्स जातात, स्थूल वाचन कसं करायचं, तर इन डिटेल व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघा आणि अभ्यास करा. त्याच्याने तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल. ठीक आहे. आणि उपयोजित लेखन. तर मित्रांनो, व्याकरण हे ना तुम्हाला समास झालं, शब्द संपत्ती, शब्दसिद्धी, या ज्या व्याकरणाचे जे टॉपिक्स आहेत ते कशावरून करणार तुम्ही? प्रिव्हियस इयरला जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यात जे काही व्याकरण विचारले गेले आतापर्यंतचे, मागच्या 5 वर्षांपर्यंतचे प्रश्नपत्रिका बघा किंवा वन शॉट व्हिडिओ असतील तर ते व्याकरणाचे वन शॉट व्हिडिओ बघा. तुम्हाला जर पूर्ण व्याकरणावर व्हिडिओ हवा असेल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लगेचच घेऊन येईल. तर मित्रांनो, व्याकरणाचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करा. समास, शब्दसिद्धी, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, विरामचिन्ह यावर तुम्हाला विचारले गेलेले असतात. ते असतं तुम्हाला 16 मार्कांसाठी. तर 16 मार्क हे खूप हातातले मार्क आहे मित्रांनो. त्याच्यात तुमचा एकही मार्क जायला नको.
शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं, करेक्ट आन्सर लिहायचा प्रयत्न करायचा. त्याच्यात तुमचा एकही मार्क जाणार नाही जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर सॉल्व्ह केलेले असतील प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन हाताखालून जाऊ द्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की व्याकरण किती सोप्या पद्धतीने आपण 16 मार्क्स यात मिळवू शकतो. तिथं तुमचे 16 मार्क्स फिक्स झाले मित्रांनो. त्याच्यानंतरचं सेक्शन येतं, शेवटचं सेक्शन असतं उपयोजित लेखन, जे की आहे 24 मार्कांसाठी. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला इथं जास्त मार्क्स मिळतील. लेखनासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, जे काही तुम्हाला फिक्स आहे की हाच प्रश्न मी अटेम्प्ट करेल, स्वरूप तर फिक्स आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे फिक्स आहे. तुमचं फिक्स असेल की मला पत्रलेखन हे औपचारिकच करायचंय, तर औपचारिक पत्राचा तर एक लक्षात घेतला. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आतापर्यंत त्यात विचारले गेले त्यांचा बघा, अभ्यास करा. एखादं पत्र लिहून बघा, स्वतः लिहून तुमचं टाइम लावून जर लिहिलं तर तुम्हाला ती हेल्प होईल की बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला औपचारिक पत्र, सपोज तेच औपचारिक पत्र आलं तर तुम्हाला तिथं लिहायला खूप सोपं होईल. जर अनौपचारिक पत्र लिहायचंय तर त्याची छान प्रॅक्टिस करा. कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आजपर्यंत विचारले गेले त्याची प्रॅक्टिस करा. त्यासोबतच जे काही ऑरचे क्वेश्चन्स असतात मित्रांनो, आता औपचारिक पत्राला अनौपचारिक पत्र हे ऑर असतं. त्याच्यात तुम्ही फिक्स करून घ्या की तुम्हाला कुठलं लिहायचं, त्याची जास्त प्रॅक्टिस करा. आणि जे तुम्हाला अटेम्प्ट करायचं नाहीये, बट बाय चान्स जर तुम्हाला औपचारिक पत्र येत नाहीये, त्या वेळेसला तुम्हाला अनौपचारिक पत्र हे लिहावं लागेल. ठीक आहे, त्यात आपण मार्क्स नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा थोडाफार स्टडी करून ठेवा, पण प्रॅक्टिस त्याचीच करा ज्याचं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सारांश लेखन येतो. सारांश लेखन सुद्धा व्यवस्थित बघून घ्या, कशा पद्धतीने सारांश लेखनाचा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यानंतर येतं जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. ठीक आहे, हे जे तिघ आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या असतात. तर बऱ्याच मुलांना जाहिरात लेखन आणि बातमी लेखन लिहायला आवडतं. ठीक आहे, तर त्यांनी पूर्णपणे प्रॅक्टिस त्याचीच करा आणि थोडीफार आयडिया जो ऑरचा क्वेश्चन तुम्ही ठेवणार आहे त्याची असू द्या. इन केस तुम्हाला कुठला क्वेश्चन नाही येते, ऐन वेळेस नाही सुचते, तर तुम्ही तो ऑरला असलेला जो नेहमी ऑरला टाकतात तो क्वेश्चन तुम्हाला ऍटलीस्ट लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, तर फॉर्मॅट कसे ते समजून घ्या. त्यात जे मेन कंटेंट आहेत त्याच्यात तुम्हाला काय लिहायचंय, कसा सिक्वेन्स असतो ते समजून घ्या. त्याच्यानंतर लास्टचा असतो तुमचा निबंध लेखन. त्याच्यात प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध लेखन या 3 प्रकारचे क्वेश्चन असतात. त्याच्यापैकी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. तर तुम्हाला जो सॉल्व्ह करायचे त्याची छान प्रॅक्टिस करा, टाइम लावून सॉल्व्ह करा. प्रिव्हियसच्या क्वेश्चन्स मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स रिपीट झालेत किंवा ते प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. त्यांचा सिक्वेन्स बघा. निबंध लेखनाचं सुद्धा सिक्वेन्स स्टेप्स असतात मित्रांनो, ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक, ज्या काही व्हिडिओ तुम्हाला लागणार त्याच्या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, ह्या गोष्टी समजून घ्या. उपयोजित लेखन, भाषा अभ्यास खूप सोपं आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स याच्यात मिळणार आहेत. आणि पाठ्यपुस्तकावर आधारित जे 3 सेक्शन आहेत त्याचा अर्थ समजून घ्या, पाठ्यपुस्तक समजून घ्या नेमकं काय आहे. लेखक लेखिका लक्षात ठेवायचा प्रयत्न करा मित्रांनो. स्वाध्यायातले स्थूल वाचन वगैरे व्यवस्थित करून जा, ते रिपीट होऊ शकतात. किंवा काव्य सौंदर्य असेल, स्वमत असेल, ते रिपीट होऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकातले धडे, कविता हे समजलेलं असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला तुम्ही थोडा जास्त वेळ द्या. जास्त वेळ देणार तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यात तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. आणि एक खूप जास्त महत्वाची गोष्ट मित्रांनो, जी की आतापर्यंत तो तुमच्या पेपर झाले, जितकी प्रॅक्टिस केली त्यात ज्या काही चुका झालेल्या असतील त्या आता रिपीट होणार नाही याची काळजी घ्या. ते कसं करणार? जिथंही चुकलंय, जे चुकलंय ते अनालिसिस करा. कुठे चुकलं होतं, का चुकलं होतं हे लक्षात घ्या आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. टाइम लावून ते प्रॅक्टिस करा. समजून घ्या तो कॉन्सेप्ट. समजत नसेल तर वारंवार बघा. डाऊट क्लिअर करा. डाऊट असू देऊ नका. आता लास्ट मोमेंटला बिलकुल पण डाऊट असू दे. जे काही तुमचे डाऊट असतील ते तुम्ही मला सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर त्याने तुमचा काय होईल, स्कोर वाढेल मित्रांनो. जर तुम्ही ती प्रॅक्टिस केली ना, ती चूक तुमची आता पुन्हा होणार नाही. त्याच्यामुळे तुमचे स्कोरिंगचे चान्सेस जास्त आहेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मराठी या विषयामध्ये 80 पैकी 80 गुण मिळवणं अशक्य आहे. पण तुम्हाला 75 पेक्षा जास्त मार्क्स तर नक्कीच मिळतील. सर्व गोष्टी व्यवस्थित लिहा. प्रेझेंटेशन सुद्धा खूप मॅटर करतं मित्रांनो. मराठी लँग्वेजच्या पेपरला प्रेझेंटेशन, जे काही लिहिताय, जितकं लिहिताय तितकं व्यवस्थित वेल ऑर्गनाइज लिहा. एक क्वेश्चन नवीन पानावर सुरुवात करा. एक क्वेश्चन झाला की थोडा 1-2 लाईन सोडा. व्यवस्थित पुढचा क्वेश्चन स्टार्ट करा. जे काही उपयोजित लेखन लिहित आहेत त्याला अंडरलाईन, टायटलला अंडरलाईन करा. व्यवस्थित असं छान पद्धतीने पेपर दिसू द्या. अक्षर थोडं खराब असेल ठीक आहे, पण ऍटलीस्ट रिडेबल काढायचा प्रयत्न करा. शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या. शुद्ध लेखनाकडे बरेच विद्यार्थी लक्ष देत नाही, त्याच्यामुळे मार्क्स जातात.
शुद्ध लेखनाकडे थोडं लक्ष द्या. खाडाखोड करत बसू नका. चुकलं चालेल, पण एक सिंगल लाईनने कट करा फक्त. बस ह्या काही गोष्टी आहेत, ज्या मुलांच्या चुकतात आणि त्यांना कमी मार्क्स मिळतात. तर तुम्हाला चांगले मार्क्स, बोनस मार्क्स या सेक्शनमध्ये मिळू शकतात, जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या. जसं की टापटीपपणा, तुमचं पेपर प्रेझेंटेशन आणि उपयोजित लेखनामध्ये तर तुम्हाला हमखास जास्त मार्क्स मिळतील. जर तुम्ही हे सर्व वेल ऑर्गनाइज, वेल प्रेझेंट, फॉर्मॅट छान असतील, तुम्हाला बोनसचे मार्क्स या सेक्शनमध्ये मिळून जातात. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल अजूनही काही डाऊट असतील, की मराठी विषयामध्ये जास्त मार्क्स नाही मिळत आहे, प्रॉब्लेम येतात, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये इझिली विचारू शकतात. मी त्यांचा रिप्लाय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.